आज सकाळ सकाळी डायरेक्ट द्राक्ष बागेत. तर काय झालं, कालचे पाहुणे आज परत आले. ते कशासाठी? तर बागाचं पेस्ट करण्यासाठी. तर नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपल्या बागेचा पेस्ट आहे, म्हणजे छाटणी काल झाली तर मग आज पेस्ट हा करावाच लागेल. हा पेस्ट चालू होता एकदम ओके मध्ये. त्या म्हटलं चला त्यांच्या मागे राहू, म्हटलं एक दोन काड्या राहिल्या तर सांगायचं काम आहे आपलं. म्हटलं ना गणी पेस्ट नाही लावलं तर फेल व्हायचं. काय काड्या राहतच नव्हत्या, कारण की माणसंच चांगले, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कामच नाही. कांद्याचं बी घेऊन कालचं आपलं एक पाडगं टाकायचं बाकी होतं. म्हटलं चला आज टाकून घेऊ. म्हटलं 2 दातळ घेतले बास होतील. लगेच बापू काका आले, म्हटलं चला पैप बीप जोडून घेऊ. लगेच पैप पसरवून घेतले आणि जोडून घेतले. बापू काकाला म्हटलं पैप जोडून घे, मी जातो मोटर चालू करायला. म्हटलं पप्पा बोलले मोटर चालू करायला आहे म्हणे, डीपीवर आपली पकड राहून गेलेली आहे. या पकडीसाठी मला परत दमावं लागलं आज, म्हणजे सारखंच इकडून तिकडं हे उद्योग होणार आहे, मला माहितीच 100%. आता मोटर चालू करायची म्हटलं, आपलं पाणी तर नुसतं भाताला लावेल होतं, त्याच्यामुळे आता भाताचे पहिले 3 बारे बंद केले. म्हटलं आलो मग मोटर चालू करायला. पकड बिकडी ठेवून दिली. म्हटलं चला मोटर चालू करून दे. मोटर चालू करून दिली लगेच. म्हणजे सोलर आहे आपला, पण सोलर चालू करायचं म्हणजे काय, सोलरचं ऊन कमी जास्त होते ना आणि प्रेशर कमी जास्त होते. पप्पा बोलले येताना म्हणे पॉलिसल्फेट घेऊन ये, कालचं खत आपलं संपून गेलं ना. म्हटलं चला पॉलिसल्फेट घरी पडेल ते घेऊन ये. म्हटलं मला 2 बादल्या सांगितल्या, मी एकच बादली घेऊन आलो. पुरतं का नाही काय माहिती. बापू काकाला आल्यावर विचारलं पाणी बरोबर आहे का नाही. म्हटलं बरोबर आहे बरोबर. म्हटलं नाही तर वाढून द्यायला वेळ न वाया घालवायचा. लगेच मी पॉलिसल्फेट फोकायला सुरुवात केली, कारण की मागून बाकी राहिलं होतं, बाकी टाकायचं ना, आणि आजच्या एक पाडग्याला टाकायचं होतं ते. म्हटलं चला काही नाही मी टाकून घेतो. पप्पाने एक ताजीच कांद्याचं बी टाकून दाताळायचं बाकी होतं. पप्पा दाताळच होते. म्हटलं ना आणि परत मा टाइमपास झाला तर मला परत बोलती. त्याला काय मी उलटा पालटा करून टाकून पाहत होतो ते पॉलिसल्फेट सारखं अंगावर किती काय झालं त्या अंगावर येणार नाही. म्हटलं जाऊ दे जे होईल ते हो. काय घेतलं सुरुवात का बघू. म्हटलं चला जे होईल ते पाहू. कपडे तर असे माखणार ते ना, असे माखेलेच आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं कामच नाही. पाहता पाहता होऊनच गेलं. तुम्ही पाहू शकता अवतार कसा होऊन गेलता. हात कसे तर पाय कसे. इकडे पप्पाचं दाताळाचं काम चालूच होतं. म्हटलं चला मलाही दाताळ घ्यावं लागेल, दाताळून घ्यावं लागेल, म्हणजे 1-2 वाफ तरी करावंच लागेल. त्यानंतर रोप टाकून झालं. म्हटलं चला तुम्हाला पप्पांना मळ्यामध्ये नेऊन सोडतो. त्यांना सोडलं की मळ्यामध्ये काय आपलं रितेश त्यांचं चालू होतं विहिरीचं जमिनी लेवल काम आलं, त्याच्यामुळे माती टाकायचं काम. म्हटलं चला मी निघतो.